सुप्रभात सगळ्यांना। आणि आज आहे गणपती बाप्पाच्या आगमनाचा 5वा दिवस आणि आज भरपूर बाप्पा आहेत जे 5व्या दिवशी ज्यांचं विसर्जन आहे निरोप घेतील। तर बघा कसे निघून गेले दिवस आणि माहिती नाही पडलं। आपण बाप्पा बाप्पा करत राहिलो आणि 5 दिवस निघून गेले आणि बाप्पा आता आपल्या घरी चालले। पण जे 5 दिवसाचे बाप्पा आहेत ज्यांचं आज विसर्जन आहे ते त्यांच्या घरी चालले। तर बाप्पा आज निरोप घेणार आहेत आपल्या सगळ्यांकडून आणि खूप हे वाटतं जेव्हा बाप्पा असो। कोणाकोणाच्या घरामध्ये 5 दिवसाचे बाप्पा आहेत, लगबग चालली आहे, घाई गडबड चालली असेल, जेवणाची, स्वयंपाकाची, विसर्जनाची, कसं काय है ना। तर आज आम्ही जाणार आहोत मामाकडे, कारण माझ्या मामाच्या इथे 5 दिवसाचे गणपती बाप्पा असतात आणि आज त्यांचं विसर्जन आहे। तर आम्ही तिथे जाणार आहोत। सकाळ झालेली आहे आणि मस्तपैकी शंभो करून झालं आहे आणि आता तयारीला लागणार आहोत। तर तिथे पण थीम ठेवला आहे रेड कलरचा, तर आम्ही सगळे रेड कलर घालणार आहोत। तर चला मग लेट्स बिगिन। माझं दिवाबत्ती करून झालेलं आहे इथे आणि आम्ही आता थोड्या वेळात निघणार आहोत मामाकडे जायला। आम्ही निघालेलो आहोत बदलापूरला जायला आणि तिथेच जाऊन आम्ही लोक तयार होणार। ट्रॅव्हलिंगमध्ये सगळी साडीचे घडी वगैरे सगळे विस्कटून जाते, म्हणून तिथेच जाऊन तयार होणार। तर चला। तर व्यवस्थित टायमावरती ट्रेन भेटली आम्हाला, बसायला जागाही भेटलं आणि आम्ही मस्तपैकी बदलापूरला पोहोचलो। पण आम्ही लोक पोहोचलो आहोत बदलापूरला मामाच्या घरी आणि आता जातोय गणपती बाप्पाची भेट घ्यायला। चला लेट्स बिगिन। तर हा बघा आमचा बाप्पा आणि बाप्पाचं तोंड उतरलेलं, कारण आज विसर्जन होतं आणि जेवण वगैरे आमचं झालंय। जेवायलाच आम्ही बसलो, गेल्या गेल्या जेवायला वाढलं आणि इथे आता मस्त पोट भरलंय, तर डाराडूर झोपायची तयारी चालू आहे। थोडा वेळ आराम केल्यानंतर मग संध्याकाळी 5-5:30 वाजता आम्ही सगळे तयार झालो आणि रेड थीम केलेला जसं की मी तुम्हाला सांगितलं, आणि थोडंफार आम्ही एन्जॉय केलं, बाप्पाची गाणी गायलो, थोडंसं डान्स केलं। गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, पुढच्या वर्षी। तर फायनली बाप्पांनी निरोप घेतलाय आणि असं म्हणतात की घरातून निरोप घेताना असं डायरेक्ट पाठ दाखवून जाऊ नये। 3 वेळा बाप्पांचं जे मुख आहे ते घरच्या दिशेने दाखवावं आणि मामा तसंच करतायत। बाप्पा जेव्हा निरोप घेऊन जातात तेव्हा काय मी तुम्हाला सांगू, म्हणजे एक खूप असं हे वाटतं की आपण वर्षभर बाप्पाची वाट बघतो, बाप्पा येणार आणि
बाप्पा येतात आणि ते दिवस कसे निघून जातात. आता बघा ना, 5 दिवस कसे निघून गेले खरंच कळलं नाही. बघता बघता बाप्पांचं विसर्जनाचा दिवसही आला. खूप जड जातं जेव्हा बाप्पाला आपण विसर्जन करायला जातो. माझ्या डोळ्यातून खरंच आत्ताही बोलताना अश्रू येतात आणि विसर्जनच्या वेळेस ही मी रडली. कारण नाही सांगू शकत, ते एक आवड, एक ओढ असते ना बाप्पाची, आणि जेव्हा बाप्पा आपल्याला निरोप देतो तेव्हा खूप हे वाटतं, असं वाटतं की बाप्पांना पाठवूच नये, बाप्पांना ठेवून घ्यावं आपल्याकडे. पण हे पॉसिबल नाहीये, कारण त्यांना पण जायचं असतं आपल्या मम्माच्या घरी, मम्माकडे. त्याच्यामुळे ठीक आहे, इट्स ओके. पुढच्या वर्षी परत येतील ते आपल्याला भेटायला. आणि इथे आम्ही आलेलो तर इथे खूप छान असं मोठंसं मैदान होतं आणि त्या लोकांनी विसर्जनाचं वेगळ्याच प्रकारे म्हणजे इंतजाम केलेला आणि खूप छान होतं. आर्टिफिशियल पाऊंड त्या लोकांनी बनवलेला. आणि इथे प्रथा बघा माझी, तिला कोणीतरी सांगितलं की बाप्पाच्या कानामध्ये बोलायचं असतं, तर दोघी मिळून बोलतात आहेत. तर हा जो आहे हा पाऊंड आहे, याला पाऊंड म्हणतात, जलाशय आर्टिफिशियल. तर हे जागोजागी प्रत्येक एरियामध्ये हे गव्हर्नमेंटनी किंवा बनवलं पाहिजे, कारण बाप्पाचं पावित्र्य पण राखलं जातं याच्यानी आणि आपला परिसर आहे तो पण चांगला राहतो, स्वच्छ राहतो. आणि आपण बघतो मोठ्या मोठ्या ठिकाणी जुहू आहे, गिरगाव चौपाटी आहे, तिथे दुसऱ्या दिवशी गणपती बाप्पाचे असे बोलतात ना, पूर्ण असे पार्टिकल्स भेटतात. तर ते खूप बघून खूप असं हे वाटतं, कुठेतरी देवाचं निरादर केल्यासारखं वाटतं. तसं होऊ नये, अशी सोय केली पाहिजे प्रत्येक गोष्टीसाठी, आणि ते वातावरणासाठी पण चांगलं. तर चालत गेलो, चालत आलो आणि येताना गरम गरम वडापाव भेटलं. ज्यांना वडापाव खायचं त्यांनी वडापाव खाल्लं, ज्यांना पाणीपुरी खायचं त्यांनी पाणीपुरी खाल्लं आणि आम्ही घरी आलो. घरी आल्यानंतर मामीला इन्व्हिटेशन आलेलं. बाजूला एक त्यांचे फ्रेंड होत्या, त्यांनी गवर मांडलेली. तर एवढ्या सुंदर आणि एवढ्या छान पद्धतीने प्रत्येक गोष्ट त्यांनी सजवलेली. आणि त्यांच्या घरामध्ये ते सिंगल वुमन आहेत, म्हणजे त्यांच्या फॅमिलीमध्ये, त्यांची न्यूक्लिअर फॅमिली आहे आणि ते डॉक्टर आहेत. बघून एवढं आश्चर्यचकित झालं ना मला, की सिंगल वुमेन आहेत त्या. त्यांनी पूर्ण ते केलं वन हँडेड आणि एवढं छान, म्हणजे काय मी सांगू, म्हणजे खूप सुंदर बनवलेलं. तर दर्शन करून आलो आणि आल्यानंतर राखीचा कार्यक्रम चालू झाला, कारण रक्षाबंधनच्या दिवशी दोन्हीही मामा अवेलेबल सॉरी अवेलेबल नव्हते. कधी कधी माझ्या बरोबर हे होतं. आणि हे जे आहे हे स्वीट आहे, जे मावशीनी घरामध्ये तयार केलेलं. खूप छान झालेलं ते बाहेरचं आणण्यापेक्षा. आणि तिचं दरवर्षीचं आहे, ती स्वतःच्या हाताने बनवून घेऊन येते आणि खूप छानही बनवते ती. खूप मस्त झालेलं. आणि रक्षाबंधनचा कार्यक्रम आहे तो लिटरली पार पडला एकदाचा, कारण यांचा रक्षाबंधनचा कार्यक्रम झाला नव्हता, म्हणून ती लोक वाट बघत होती की गणपती बाप्पा जसं आले तसं एकत्र आपण जमू आणि रक्षाबंधनचा कार्यक्रम ही साजरा करू. तर हा कार्यक्रम झाल्यानंतर आम्ही जेवलो आणि आम्ही घरासाठी निघालो. तर माझं तर रक्षाबंधन झालेलं, कारण मम्मी पप्पा सगळे घरी आलेले, पण ह्यांचं बाकी होतं. तर आम्ही आता निघालो आहोत घरी आणि आमची ट्रेन जी आहे ती सुटली आहे, तर आम्ही दुसऱ्या ट्रेनचं वाट बघतोय. तर चला मग, हा होता माझा आजचा व्लॉग. भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. टिल देन बाय, टेक केअर अँड लिव्ह हॅपीली आणि गणपती बाप्पा मोरया.